नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकशाहीच्या लोकलाईव्हच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत किडनी. आपल्या शरीरातील जर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असेल तर तो किडनी, आणि किडनी जर स्वस्थ असेल तर आपलं शरीर आणि आपलं संपूर्ण आयुष्य एकदम स्वस्थ आणि निरोगमय राहतं. किडनी जर डिस्टर्ब झाली तर काय काय परिणाम होतात हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. किडनीचे काय प्रकार आहेत, किडनीमुळे काय त्रास होऊ शकतो, किडनी ही विकता येते असंही म्हणतात. ती कशा पद्धतीने विकता येते का की नाही, काय आहे हे सुद्धा खूप गैरसमज आहेत. किडनीच्या संदर्भात अनेक गैरसमज आहे. या सगळ्या गैरसमजांवरती संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे लोकलाईव्हच्या या विशेष संवादासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अमित आनंद भंगाळे. डॉक्टर अमित आनंद भंगाळे हे नेफ्रोलॉजिस्ट आहेत. आज आपल्याशी सविस्तर संवाद किडनी या विषयाशी साधणार आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने डॉक्टर अमित भंगाळे यांचं आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. सर नमस्कार. सर, किडनीविषयी आपल्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. किडनी, आपण नेफ्रोलॉजिस्ट आहात आणि या जळगाव शहरातले पहिले असे नेफ्रोलॉजिस्ट आहात की ज्यांच्याकडे आपली पदवी पण आहे आणि पदवीबरोबर किडनी संदर्भात असलेली सगळी यंत्रणा, की त्या ज्या ठिकाणी जे इतरांकडे नसेल किंवा असेल तरी पण तुमच्याकडे अधिकार आहे, एक पदवी आहे, तुमच्याकडे अशा कोणकोणत्या बाबी आहेत पहिले ते आमच्या दर्शकांना सांगा. मी नेफ्रोलॉजिस्ट म्हणून साधारण मागील 3 वर्षापासून जळगावला आनंद हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. तर मागील 3 वर्षापासून आमच्याकडे एक डायलिसिसची सुविधा आहे. त्यामध्ये जवळपास आमच्याकडे 6 मशीन्स आहेत. त्यासोबतच डायलिसिससोबत किडनीच्या आजाराचे निदान होण्यासाठी काही रक्ताच्या तपासण्या लागतात, त्याही आमच्या सेटअपमध्ये होतात. दुसरं आहे की किडनी बायोप्सी, म्हणजे किडनीचा सॅम्पल घेणे, किडनीत सुई टाकून त्याचा तुकडा घेणे, ही प्रोसिजरसुद्धा आपल्या सेटअपमध्ये होऊ शकते. यासोबतच किडनीसाठी, म्हणजे किडनीचे आजार झालेल्या रुग्णांमध्ये आपल्याला डायलिसिस करण्यासाठी काही नळ्या बसवाव्या लागतात. मोठ्या शिरेमध्ये आपल्याला नळी टाकायला लागते. तर त्या नळी टाकण्यासाठी जी यंत्रणा लागते, जसे की सोनोग्राफी मशीन किंवा सियम, ज्याच्या गायडन्समध्ये आपण ते कॅथेटर्स टाकू शकतो, जसे की एक सिम्पल डबल ल्युमेन कॅथेटर असते ते, किंवा टनेल्ड कफ कॅथेटर आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा आमच्या सेटअपमध्ये आपण टाकू शकतो. यासोबतच आपण काही प्रकारचे ज्या किडनी जर खड्यामुळे किडनी जर ब्लॉक झाली असेल तर त्या संदर्भात सुद्धा जर आपण किडनी पंक्चर करून तिथे नळी टाकून लघवी मोकळी करण्याची पण आपल्या इथे सुविधा उपलब्ध आहे. अच्छा, असं मी एवढी सगळी यंत्रणा आपल्याकडे आहेत, पण या किडनीची रचना कशी आहे, म्हणजे ज्याच्या संदर्भात तुम्ही एवढी सगळी यंत्रणा आपल्याकडे उभी केलेली आहे, मग त्या पहिल्यांदा आमच्या दर्शकांना असं सांगा की किडनी कशा पद्धतीची असते, त्याची रचना कशी असते, तिचं कार्य कशा पद्धतीने चालतं. आपल्या शरीरात साधारण 2 किडनी असतात. स्त्री आणि पुरुषांमध्ये 2 किडनी असतात. त्या आपल्या पाठीच्या मणक्याच्या बाजूला आणि छातीच्या पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला त्या साधारणपणे असतात. किडनीची साईज ही साधारण 10x5 किंवा 9x4 सेंटीमीटर साधारण एवढी असते. तिथनं 2 नळ्या किडनीतली जी लघवी तयार होते ती खाली मूत्राशयामध्ये घेऊन जाण्यासाठी, त्याला मूत्रवाहिनी म्हणतात. तिथनं ती आपल्या लघवीच्या जागेतनं ती लघवी आपण बाहेर टाकू शकतो. आपल्या किडनीमध्ये साधारण 10 लाख छोट्या गाळण्या असतात, ज्यातनं फिल्टर होऊन रक्त फिल्टर होते आणि त्यातनं लघवी बनते. त्याला नेफ्रॉन असे म्हणतात. नेफ्रॉन हे किडनीचं फंक्शनल युनिट असतं. हे साधारण एक ढोबळमानाने ही किडनीची एक रचना झाली. आता किडनीचं कार्य जर आपण बघायचं म्हटलं तर किडनीच्या कार्यामध्ये आपल्या शरीरात जे आपण खातो, जे आपल्या ॲक्टिव्हिटीज होतात, त्यातनं काही पदार्थ जे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात ते त्यासोबतच आपल्या एक्सेस पाणी जे आपण पितो, जे एक्सेस पाणी जे तयार होतं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीनंतर, ते एक्सेस पाणी, क्षार किंवा आम्ल ते आपल्या शरीराबाहेर टाकणे, लघवीच्या माध्यमातून बाहेर टाकणे. यासोबत रक्त तयार होण्यासाठी इरिथ्रोपोएटिन नावाचा एक पदार्थ किडनी माध्यमातून स्रावतो. व्हिटॅमिन डीचे ॲक्टिवेशन होण्यासाठी किडनीची एक महत्त्वाची भूमिका पार पाडतं. यासोबत काही क्षारांचं नियंत्रण, इम्बॅलन्स करणं, हे किडनीचं मुख्य कार्य आहे. म्हणजे ही इत्यादी कार्य किडनीच्या माध्यमातून होत असतात आपल्या शरीरामध्ये. एवढी सगळी फंक्शन होत असताना किंवा किडनीसाठी तुम्ही ते एवढ्या गाळण्या आहेत, एवढी रचना आहेत, आपल्या शरीरामध्ये सगळं आहे, ही डिस्टर्ब कशामुळे होते, त्याला आजार कोणत्या कारणामुळे लागू शकतो. किडनीचे आजार होण्याचे मुख्य कारण म्हणजे डायबिटीज, रक्तदाब, काही अनुवंशिक आजार, वारंवार मुतखडे होणे, किंवा काही प्रकारची औषधी वारंवार किंवा वर्षानुवर्ष काही औषधी घेतले इत्यादीमुळे, किंवा काही कॅन्सरची औषधी किंवा काही कॅन्सरचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या किडनीवर होऊ शकतो.
किंवा एक 14 ते 15% एक असं आहे की ज्याच्यात आपण कारण सांगू नाही शकत. अचानकच गेलो आणि किडनी खराब झाली, ज्याला काही कारण नाही आहे. असे पण काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण कारण सांगू नाही शकत. डायरेक्टली किडनी लहान झालेली असते. इत्यादी कारणांमुळे किडनीचे आजार हे होण्याची संभावना असते. हे टाळण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की जेणेकरून ह्या किडनीच्या आजारापासून किंवा किडनीला त्रास होणार नाही या दृष्टीने आपण आपली काळजी घेतली पाहिजे. जीवन रोजचं चरितार्थ आपला कसा असला पाहिजे? साधारणपणे किडनीचे आजार हे 2 प्रकारचे असतात. एक सांगायचं झालं तर राहिलं की एक ॲक्यूट आणि क्रोनिक. ॲक्यूट म्हणजे काही अल्प काळामध्ये किडनीचं काम कमी होतं, त्याला आपण म्हणतो ॲक्यूट रिनल फेल्युअर. आणि दुसरं आहे क्रोनिक, ज्याच्यामध्ये थोडा अवधी गेल्यानंतर किडनी खराब होते. आता ही जी कारणं मी सांगितली, डायबिटीज, ब्लड प्रेशर, वारंवार मूतखडा होणे किंवा काही औषधीमुळे, ही कारणं क्रोनिक किडनीसाठी महत्त्वाची आहेत. याच्यामुळे क्रोनिक किडनी फेल्युअर होतं किंवा क्रोनिक डिस्फंक्शन होतं. ॲक्यूटमध्ये जी कारणं आहेत ते साधारण खूप साऱ्या उलट्या होणे, खूप जुलाब होणे, शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणे, डिहायड्रेशन होणे हे, किंवा इन्फेक्शन, कोणते निमोनिया किंवा आता सध्याचे कोविडसारखे इन्फेक्शन किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन ज्याचा परिणाम किडनीवर होतो, किंवा मूतखडा जो अडकला आहे किंवा प्रोस्टेट इत्यादी गोष्टीमुळे ॲक्यूट रिनल फेल्युअर हे होते की ज्याच्यात अल्प काळात किडनी काम करणं बंद करते किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं किडनीचं काम कमी होतं, त्याला आपण ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणतो. आणि क्रोनिक म्हणजे काही महिने, काही आठवड्यांमध्ये जेव्हा किडनीचं काम कमी होतं त्याला आपण क्रोनिक रिनल फेल्युअर असं म्हणतो. तर ही साधारणपणे ॲक्यूट आणि क्रोनिक रिनल फेल्युअर होण्याची कारणं आहेत. आता हे टाळण्यासाठी आता आपल्याला जर ॲक्यूट क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे CKD हे जर टाळायचं असेल तर आता त्यासाठी आपल्याला जे मुख्य कारण आहेत, मधुमेह, यासाठी आपल्याला वारंवार ज्या रुग्णांना मधुमेह आहे त्यांनी वर्षातनं एकदा किडनीची तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. यासोबत रेग्युलर शुगर कंट्रोल ठेवणे, नियमित व्यायाम करणे, ज्या पद्धतीने शुगरसाठीच्या गोळ्या किंवा इन्शुलिन घ्यायला सांगितलं ते न चुकता घेणे हे अत्यंत महत्त्वाचे. त्यासोबत ब्लड प्रेशरचे मेडिकेशन्स, आता माझं ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, आता मी गोळ्या घेणार नाही असं करून चालत नाही, कारण त्या गोळ्या घेतल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल झालेलं असतं. त्यामुळे त्या गोळ्या न चुकता घेणं आणि नियमितपणे तुमचं ब्लड प्रेशर तपासून घेणं हे महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याचदा जातो आणि अंगदुखीच्या गोळ्या घेणे किंवा डोकं दुखणे, वेदनाशामक औषधी जे असतात त्याचा परिणाम हा किडनीवर होत असतो. इवन बऱ्याच वेळा एका गोळीमुळे सुद्धा आपल्याला ARF किंवा ॲक्यूट किडनी इंजुरी ही होऊ शकते. त्यामुळे अशा गोळ्या घेणं हे टाळावं. किंवा ज्या लोकांना वारंवार मूतखडे होतात त्यांनी अगोदरच आपले किडनीचे फंक्शन्स हे अगोदरच चेक करणं हे गरजेचं असतं. म्हणजे सरळ पेन किलर हे घेऊच नाही? पेनकिलर जे काही पेनकिलर्सचे 2 ते 3 प्रकार असतात. काही किडनीला सेफ असतात, काही किडनीला सेफ नसतात. त्या पद्धतीने तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पेनकिलर सुद्धा घेतले पाहिजे. डॉक्टर साहेब, म्हणजे इतर दुसऱ्या आजारांमुळेच किडनी खराब होऊ शकते असं मला तुमच्या याच्यातून लक्षात. हो, नाही, काही आजार असे पण असतात की ज्याच्यामध्ये किडनीचे काही मूळ आजार जे आहेत की जे किडनीचेच आहेत, किडनीशी संदर्भितच आहेत. जसे की लघवीतनं प्रोटीन जाणे, लाल रक्तपेशी जाणे, हे काही आजार जे आहेत की जे फक्त किडनीमध्ये होतात. किंवा दुसरे आजार जे आहेत की जे संधिवात आणि किडनी या दोघांमध्ये खूप क्लोज असोसिएशन आहे. तुम्ही एक मगाशी सांगितलं की किडनीची तपासणी वर्षातून एकदा किमान डायबिटीजच्या पेशंटने केली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणी केली पाहिजे आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे? ज्या लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, वारंवार मूतखडे होणे किंवा कोणत्या प्रकारचा संधिवात आहे, या लोकांनी साधारणपणे रक्ताची तपासणी येते, ज्याला रिनल फंक्शन टेस्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण ब्लड युरिया, नायट्रोजन आणि क्रिएटिनिन हे काही मॉलिक्यूल आपण रक्तातले घटक आपण तपासतो आणि त्याच्यावरून आपल्याला किडनीच्या कार्याची एक कल्पना येते. किंवा काही लोकांमध्ये ज्यांना मूतखडे, त्यांच्यामध्ये आपण सोनोग्राफी करायला सांगतो, ज्याच्यामध्ये आपल्याला मूतखड्याची साईज आणि कुठे आहे हे स्पष्ट होतं. म्हणजे याचं निदान करण्यासाठी प्रॉपर वे जो आहे तो फक्त किडनीची तपासणी करणे असाच आहे की या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून काही त्याची वेगळी यंत्रणा आहे? नाही, म्हणजे जर आजार झाला असेल तर मग आपण त्याची बायोप्सी किंवा काही हायर ज्या काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत हायर लेवलच्या त्या आपण करू शकतो. परंतु बेसिक टेस्ट प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण याचा एक आधार घेऊ शकतो की प्रिव्हेंशन इज इम्पॉर्टंट. ते प्रिव्हेंशन करण्यासाठी आपण पिरियॉडिकल चेकअप हे सांगतो. एकदा आजार झाल्यानंतर आपल्याला काही वेगळ्या तपासण्या कराव्या लागतात, त्या आपण स्पेसिफिक त्या डिसीज स्पेसिफिकच त्या टेस्ट करायला लागतात. मला आता असं सांगा की ज्याला म्हणजे तुम्ही स्पेशलिस्ट आहात किडनीसाठी, नेफ्रोलॉजिस्ट आहात, तुमच्यापर्यंत कधी पोचलं पाहिजे?
डॉक्टरनी प्रेफर केल्यानंतर, की मला पहिल्यांदा मला असं जाणवतं आहे की मला किडनीचा काही त्रास आहे, मी तुमच्यापर्यंत आलो पाहिजे? लेमॅनला घरच्या घरी त्याला कसं समजायला पाहिजे की मला तुमच्याकडे यायचं आहे? ओके. साधारणपणे किडनीच्या आजाराची लक्षणं यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे. बरोबर. किडनीच्या आजारांमध्ये आपण ऐकलं पण असेल की पायावर सूज येणे, हम्म. सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज येणे, हम्म. किंवा लघवीला वारंवार जावं लागणं, एस्पेशली रात्री जास्त वेळ आपल्याला लघवीला उठावं लागतं हे, किंवा थकवा येणं, किंवा थोडं पायऱ्या चालल्यावर किंवा काही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर दम लागायला होणं, किंवा पाठ दुखणे किंवा क्रॅम्प्स येणे इत्यादी ही किडनीच्या आजाराची लक्षणं असतात. ही लक्षणं जर असेल तर तुम्ही किडनी विकार तज्ज्ञांना भेटू शकतात, किंवा तुम्ही जे तुमचे नेटिव्ह फिजिशियन्स आहेत त्यांनी जर तुम्हाला पाठवलं तर त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही डायरेक्टली किडनी स्पेशलिस्टकडे येऊ शकतात. असं आहे. याला किती गंभीरता आपण समजली पाहिजे की कोणत्या याला म्हणजे सेन्सिटिव्हिटी कशी, त्याची कशा पद्धतीने आपण त्याकडे बघितलं पाहिजे, किंवा आता चालू आहे कोणत्या काळापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे? जास्त त्रास होऊन तुमच्यापर्यंत पोहोचलं तर तुम्हाला त्याच्यावरती निदान करायला जास्त त्रास होईल, तर कोणत्या काळात तुमच्यापर्यंत लगेच पोहोचलं पाहिजे? एक स्पेसिफिक ड्युरेशन म्हणजे जर आपण म्हटलं की अगदी लघवी थांबून गेली, लघवी बंद होऊन गेली, अंगावर खूप सूज आली आहे, तुम्हाला दम लागतोय, अशा वेळेस जर तुम्ही आलात तर आपल्या हातात फारसं ते प्रिव्हेंट करण्यासाठी फार राहत नाही बरं. ॲक्च्युली. त्याच्या अगोदर किंवा ज्यावेळी तुम्हाला कळतं आहे की तुमच्या किडनीला सूज आहे त्यावेळी त्यानंतर तुम्ही रेग्युलर चेकअप हा पिरियडिकल फॉलोअप हा ठेवला पाहिजे. आपण एकदा भेटून ते अगदी समुच्चाटन करण्यासारख्या काही गोष्टी नसतात, त्यामुळे आपल्याला याच्यात वारंवार भेटणे हे आवश्यक असते. अच्छा. डॉक्टर साहेब, किडनीविषयी अजून एक गैरसमज खूप मोठ्या प्रमाणात, मला पैशाची खूप गरज आहे, मी हां. किडनी विकली की मला अच्छा. पैसे मिळतील आणि माझं गरिबी किंवा माझ्यातलं असलेलं जे दुर्दैव आहे ते माझं कमी होईल आणि दुसऱ्याला त्याचा फायदा होईल. हां. काय हा सगळा प्रकार? नाही, साधारणपणे आपण जे म्हणतो CKD क्रोनिक किडनी डिसीज, आपली किडनी एंड स्टेज रिनल डिसीज म्हणजे किडनी पूर्ण फेल झाली की मग आपण त्या रुग्णाला डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट असे 2 ऑप्शन देतो. यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट यासाठी त्यांना एक किडनी दात्याची आवश्यकता असते, परंतु भारत सरकार इंडियन गव्हर्नमेंटने, भारतीय सरकारने एक त्याच्यात प्राविधान केले आहेत की 2011चे 2014चे, यामध्ये आपण पेशंटचे नातेवाईक असल्यानंतरच आपण त्यांची किडनी घेऊ शकतो. अनरिलेटेड पेशंटची अनरिलेटेड व्यक्तीची आपण किडनी घेऊ शकत नाही. त्यामुळे आणि कायद्यानं आपल्याला कायद्याचे त्यात तशी तरतूदच आहे, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रोखण्यासाठीच हा कायदा बनलेला आहे. यासाठी कडक शिक्षा ही पेशंटला, रुग्णाला, किडनी दात्याला आणि डॉक्टर यांना सगळ्यांना ही कायद्याने शिक्षा होऊ शकते. त्यामुळे हे कायदेशीररित्या मान्य नाही. असं कोणी कोणाला किडनी देऊ शकत नाही? कोणी कोणाला किडनी देऊ तुमच्या शकत ब्लड नाही. रिलेशनमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये असलेलाच व्यक्ती तुम्हाला तुम्ही किडनी देऊ फर्स्ट शकतो. डिग्री सेकंड डिग्री नात्यात असले तरच तुम्ही त्यांना किडनी देऊ शकता. समजा तशी किडनी मिळाली नाही तर? तशी किडनी मिळाली नाही तर त्या रुग्णाला आपण ब्रेन डेथ पेशंट जे म्हणतो आपण, कॅडेव्हर किडनी ट्रान्सप्लांटसाठी नाव नोंदवावं लागतं. पेशंट ज्यावेळी डायलिसिसवर जातो त्यावेळी त्याने ज्या ठिकाणी ट्रान्सप्लांट होते, जसे की औरंगाबाद विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग आणि मुंबई विभाग, त्या विभागात जाऊन त्या तिथल्या हॉस्पिटलमध्ये आपण त्यांच्या नावाची नोंद करू शकतो. त्यानंतर ते हॉस्पिटल तिथल्या त्या विभागाची एक लिस्ट असते कॉमन, त्या रक्तगटावाईज, म्हणजे A रक्तगट, B रक्तगट, AB आणि O यानुसार त्या लिस्ट असतात आणि त्यात आपलं नाव, त्याच्या पॉईंटनुसार आपलं नाव येणार. असं नाही की मी आज नाव नोंदवलं आणि कोणी दुसऱ्या व्यक्तीने नाव नोंदवलं. त्याचे काही पॉईंट्स आहेत, वयानुसार आणि काही आजारांच्या नुसार ते पॉईंट्स ठरतात आणि त्यानुसार तुमचा नंबर लावला जातो. तुमच्याजवळ तशी काही माहिती आहे की आज किती लोक वेटिंगवरती असतील किंवा काय याच्याविषयी काही स्टॅटिस्टिक आहे? आज बरेच लोक, म्हणजे जवळपास भारतामध्ये जवळपास 4 ते 5 लाख लोक हे किडनीच्या वेटिंग लिस्टवर आहेत की ज्यांना किडनी हवी आहे. आणि मग पण ते आता डायलिसिसवरती असतील आणि ते आता डायलिसिसवर आहेत आणि बऱ्याच या वेटिंग पिरियडमध्येच त्यांचा मृत्यू होतो. कारण आपल्याकडे बरेचसे, म्हणजे आपल्याकडे किडनी दानाबद्दल बरेचसा गैरसमज किंवा अवेअरनेस नसल्यामुळे ह्या विषय बराच मागे पडला आहे. डायलिसिस विषयी आपण मगाशी देखील बोललात. किडनी म्हटलं की डायलिसिस हा त्याच्याशी एक रिलेटेड शब्द ऑटोमॅटिकली सगळ्यांच्या समोर येतो. डायलिसिस हे केव्हा सुरू होतं? डायलिसिस म्हणजे काय? त्याला कशा पद्धतीने त्याच्यावरती उपचार केले जातात? त्याचं सेंटर्स कुठे कुठे आहेत? तर सविस्तर डायलिसिस विषयी जरा सांगा.
ज्या रुग्णांची किडनी काम करत नाही, तात्पुरती किंवा कायम स्वरूपातली, त्यावेळी आपण डायलिसिस करतो. डायलिसिस करण्याची गरज भासते अशा वेळी की ज्यावेळी लघवी होत नाही आहे, अंगावर सूज आली आहे, शरीरातलं आम्लांचं प्रमाण वाढलं आहे, क्षारांचं असंतुलितपणा आहे, अशा वेळी आपल्याला डायलिसिस करणं हे गरजेचं असतं. डायलिसिस म्हणजे काय? डायलिसिस म्हणजे आपण मशीनच्या सहाय्याने, त्याच्यातले दोन प्रकार आहे, एक मशीनच्या सहाय्याने, एक पोटाचे डायलिसिस. हिमोडायलिसिस म्हणजे मशीनच्या सहाय्याने. यामध्ये आपण मशीनच्या सहाय्याने आणि एक बॅलन्स सॉल्ट सोल्युशनच्या सहाय्याने आपण रक्त शुद्ध करतो, त्याला आपण म्हणतो हिमोडायलिसिस. आणि पोटाचे डायलिसिस म्हणजे आपण रुग्णाच्या पोटामध्ये एक नळी बसवून त्यात एक बॅलन्स सोल्युशन पोटामध्ये सोडून ते आपण थोड्या थोड्या कालांतराने ते बाहेर काढत असतो, त्याला आपण म्हणतो पेरिटोनियल डायलिसिस. हे दोन प्रकार डायलिसिसमध्ये आहे, हिमोडायलिसिस आणि पेरिटोनियल डायलिसिस. यात डायलिसिस एकदा केलं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला डायलिसिस हे साधारण ज्यावेळी क्रोनिक किडनी डिसीज किंवा एंड स्टेज रिनल डिसीजच्या पेशंटला लागतं, त्यानंतर त्यांना साधारणपणे आठवड्यातनं 2 वेळा हे डायलिसिस करावं, 2 ते 3 वेळा हे डायलिसिस करावे लागते. पण ज्यांना ॲक्यूट किडनी इंजुरी आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपाची किडनी कमी काम करते, त्यांना काही सेशन्स किंवा कोणाला 3 किंवा 4, कोणाला 8 किंवा 10 अशा प्रकारचे डायलिसिस सेशन्स लागतात आणि त्यानंतर त्यांचं डायलिसिस पूर्णपणे बंद होतं. हे त्यातले 2 प्रकार. हे म्हणजे ज्यांना कंटिन्यू लागतं आणि ज्यांना तात्पुरत्या स्वरूपाचं डायलिसिस, हे असं आहे. त्यामुळे एकदा डायलिसिस लागलं म्हणजे आपल्याला त्याची सवय लागते, आपल्या शरीराला त्याची सवय लागते, हे असं नाही. म्हणजे त्याची प्रकृतीनुसार, त्याच्या आजारानुसार ते डायलिसिस कमी किंवा जास्त हे होऊ शकतं. बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे असं की एकदा सुरू झालं ते कायमच राहील असं नाही. डायलिसिसचा पुढचा भाग म्हणजे आला तर किडनी ट्रान्सप्लांट. बरोबर. जर आपलं जर डायलिसिस जर कधी बंद होतच नसेल तर त्याला किडनी ट्रान्सप्लांट करणं असावं. आपण किडनी ट्रान्सप्लांटविषयी जे सुद्धा जो आपण मगाशी सगळं सांगितलं, परंतु त्या परिवाराने, त्याच्या नातेवाईकांनी कोणी त्याला किडनी दान केल्यानंतर ज्याने दान केलेली आहे त्याच्या प्रकृतीवरती कसा परिणाम होतो? ज्यांनी किडनी दान केली आहे त्यांना साधारण जगात एक उदाहरण सांगायचे झाले तर जगात 10% लोक जे आहेत ते एकाच किडनीने जन्माला येतात आणि त्यांना ते बऱ्याचदा कळत पण नाही किंवा कोणत्या तरी तपासणीनिमित्त ते बघतात आणि कळतं की एकच किडनी आहे. तसंच हा प्रकार आहे. एका किडनीवर तो व्यक्ती त्याचं आयुष्य त्यानंतर किडनी दान केल्यानंतर व्यवस्थित जगू शकतो. त्यांना फारसा काही त्रास होत नाही. ते त्यांची जड कामंसुद्धा करू शकतात. शेतीची कामंसुद्धा किडनी डोनर्स करू शकतात. अच्छा, पण किती दिवसानंतर? साधारण ते डिपेंड्स की कोणत्या प्रकारचं ऑपरेशन झालंय. जर लॅप्रोस्कोपिक झालं असेल तर 8 दिवसात डिस्चार्ज, 5 दिवसात डिस्चार्ज मिळतो. जर ओपन सर्जरी झाली असेल तर 8 दिवसात डिस्चार्ज मिळतो. त्यानंतर रेस्ट जी असते ती पेशंटच्या प्रकृतीनुसार आपण सांगतो. ज्याला किडनी बसवलेली आहे तो पहिल्यासारखा पुन्हा परत ठणठणीतरित्या काम करू शकतो की त्याच्यावरती परिणाम होतात काही? नाही, हो नक्कीच. किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर तो व्यक्ती त्याचं आपलं किडनी प्रत्यारोपण करण्याचं टार्गेटच हे असतं की त्यांचं डायलिसिस बंद व्हावं आणि जी डिपेंडन्सी त्यांना डायलिसिसमध्ये येते की त्यांना आठवड्यातनं 2 वेळा 3 वेळा हॉस्पिटलला जावं लागतं, हे बंद होण्यासाठीच आपण ट्रान्सप्लांट करतो. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होण्यासाठीच आपण ट्रान्सप्लांट करतो असं आहे. आणि त्यानंतर ते ट्रान्सप्लांट झाल्याच्या 3 महिन्यानंतर 3 ते 6 महिन्यानंतर ते रुटीन आपल्या म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये प्रिकॉशन घेऊन जाऊ शकतं. किती सक्सेस रेशो असेल हा? साधारणपणे 94 ते 95% ट्रान्सप्लांटमध्ये सक्सेस रेट. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 94-95% लोक व्यवस्थितरित्या काम करतात आहेत आणि त्यांचं आयुष्य जगतात आहेत. किडनी ट्रान्सप्लांट किंवा असं जे ट्रान्सप्लांट जे आहेत ते फक्त मोठ्या शहरातच होतात. जळगावसारखं सुद्धा आज डिस्ट्रिक्ट प्लेस आहे, या ठिकाणी सुद्धा ट्रान्सप्लांट नाही. आपण जळगाव जिल्ह्यात सुद्धा आपले काम सुरू आहे त्याबद्दल. म्हणजे आपण कागदपत्रांची पूर्तता करणे सुरू आहे. थोडं मागे कोविड आल्यामुळे थोडंसं ते बॅकफूटला पडलं, परंतु आपण जळगावातही आपला प्लॅन आहे की लवकरच ट्रान्सप्लांट सुरू करण्याचा मानस आहे आपला. पहिलं युनिट असेल मोस्टली. असं युनिट निश्चित नाही, एक जळगावसाठी खूप मोठी उपलब्धी राहणार आहे. व्हेरी गुड. डॉक्टर साहेब, किडनी म्हटले की असे खूप क्लिष्ट प्रकार सगळा होत आहे. म्हणजे अनेक वेळा तुमच्याकडे यावं लागणार आहे, अनेक वेळा त्याची डायलिसिस करावं लागणार आहे, ज्याची किडनी खराब झाली आणि मग त्याला आर्थिक देखील खूप मोठा भार हा सोसावा लागणार. अशा वेळेला ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या यांना मदत करतात का? त्या कव्हर्ड असतात का? त्यांच्याकडनं तुम्हाला सहकार्य किंवा पेशंटला कशा पद्धतीचं सहकार्य असतं?
नक्कीच बऱ्याचशा इन्शुरन्स कंपनीज ज्या आहेत, जर आपण अगोदर इन्शुरन्स त्यांच्या काही अटी असतात, की हा आजार होण्यापूर्वी किंवा डायग्नोसिस होण्यापूर्वी जर त्यात तुम्ही एनरोल झाले असाल त्या इन्शुरन्समध्ये, तर ते नक्कीच डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटसुद्धा त्यात करण्यात येतं. आणि आता नवीन आपली शासकीय योजना जी आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना, यामध्ये सुद्धा किडनीची बायोप्सी होते आणि यामध्ये सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट हे पूर्णतः केले जाते. आणि त्यानंतर सुद्धा पेशंटला ज्या लागणाऱ्या औषधी आहेत, ते साधारण 3 महिन्यापर्यंतच्या औषधी हे शासनातर्फे मोफत दिल्या जातात. बस डॉक्टर साहेब, आम्हाला जाता जाता आमच्या दर्शकांना फक्त एवढे सांगा की किडनीचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा किडनी आजारी पडू नये यासाठी आपण कशा प्रकारचा आहार विहार आणि कशा प्रकारचं आपलं जीवनचक्र असलं पाहिजे, आणि जर किडनीचा प्रादुर्भाव झालाच, किडनीचा त्रास झालाच, त्याला ती किडनी आजारी पडली, तर आपण पुढे त्याची कशा प्रकारचं आपलं रोजचा आहार विहार आणि रोजचं जीवनचक्र कशा पद्धतीचं असलं पाहिजे? साधारणपणे असं आहे की किडनीचा आजार ज्यांना झाला आहे, ज्यांना स्पेशली CKD आहे, क्रोनिक किडनी डिसीज, त्या लोकांना आपण मिठाचे प्रमाण कमी घ्यायला सांगतो. मधुमेह असेल तर साखर किंवा गुळाचे पदार्थ, गोड पदार्थ हे पूर्ण बंद करायला सांगतो. नियमित व्यायाम करायला सांगतो. पाण्याचे प्रमाण त्यांच्या म्हणजे शरीरावर असणारे सूज किंवा ब्लड प्रेशर यानुसार त्यांचे पाण्याचे प्रमाणही कंट्रोल केले जाते. हे आणि त्यासोबतच मांसाहार आपण त्यांना बंद करायला सांगतो. हे साधारण क्रोनिक किडनी डिसीज असलेल्या रुग्णांमध्ये. त्यानंतर आपण समजा जर टाळायचे झाले किंवा किडनीचे विकार टाळायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करणे, 40 नंतर मिठाचं सेवन हे कमी करणं, दारू, सिगरेट किंवा बिडी किंवा तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणं, भरपूर पाणी पिणे, साधारण 2.5 ते 3 लिटर पाणी हे दिवसातनं, म्हणजे 10 ते 12 ग्लास पाणी हे दिवसभरातनं प्यायला हवं. इत्यादी गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर जे तुम्हाला काही आजार असतील, जसे की शुगर, ब्लड प्रेशर, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा काही कॅन्सर किंवा कोणताही तत्सम आजार असेल किंवा संधिवातही असेल, तर त्याची नियमित तपासणी त्या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेणे हे अत्यंत गरजेचे असते. कारण एकदा जर तुम्हाला एक वेळ जर तुम्ही डायलिसिसवर आलात, तर त्यावेळी आपण मागे चालून या गोष्टी रिव्हर्स करू शकत नाही. त्यामुळं नियमितपणे तुम्ही तपासणी करणे, शुगर कंट्रोल ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण या गोष्टी असतात, ज्यावेळी अनकंट्रोल शुगर असते त्यावेळी लक्षणं काही नसतात, त्यावेळी आपल्याला जाणवत नाही, त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. ब्लड प्रेशर जास्ती असलं तरी तुम्हाला बऱ्याच वेळा त्याची काही लक्षणं जाणवत नाही. त्यामुळे हे कंट्रोल करणे आणि रेग्युलर स्वतःहून चेक करून घेणं हे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकारे आपण किडनीचे आजार हे टाळू शकतो. डॉक्टर साहेब, आपलं आनंद हॉस्पिटल अँड डायलिसिस युनिट आहे, या आपल्या युनिटच्या भविष्यातील काय योजना आहेत? कशा पद्धतीने आपलं पुढचं एम आहेत, आपला उद्देश काय? आपल्याला आमच्या इथे साधारणपणे आम्ही एक हेपॅटायटिस B इन्फेक्शन असलेल्या रुग्णांचं डायलिसिस करत नाही आहे सध्या. पुढे आमचं मानस आहे की त्यासाठी त्यांचं आणि एक HIV रुग्णांसाठीचं एक वेगळं डेडिकेटेड मशीन आणण्याचा एक आमचा मानस आहे. कारण HIV पेशंट्स पण रुग्णांसाठी पण सध्या डायलिसिसची सुविधा नाही आहे. त्यांना एक हे झाले. नंतर पेरिटोनियल डायलिसिस, जे पोटाची डायलिसिस, त्याबद्दल अवेअरनेस वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण बऱ्याचशा आतापर्यंत काही योजनांमध्ये ते कव्हर होत नव्हते, पण आता शासकीय लेवलवर किंवा इन्शुरन्स कंपन्यांच्या लेवलवर पण यावर डिस्कशन सुरू आहे की ते सुद्धा पेरिटोनियल डायलिसिससुद्धा यात कव्हर करावे. यातला बेनिफिट असा की हे लहान मुलांमध्ये आपण करू शकतो. हे जास्त फिजिओलॉजिकल आहे. यात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये यायची गरज भासत नाही. ते घरीच्या घरी करू शकतात किंवा ऑफिस टाईम सांभाळून तो रुग्ण ऑफिसमध्ये किंवा जिथे जर एक रूम असेल, प्रायव्हसी असेल थोडी, तर ते त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा हे पोटाचे डायलिसिस एक थोड्या वेळासाठी करू शकतात. त्यामुळे ते प्रमोट करण्याचा आमचा मानस आहे. कारण आपल्या जळगावसारख्या ठिकाणी पेरिटोनियल डायलिसिसबद्दल फारसा लोकांमध्ये तेवढी जागरूकता नाही आहे. कदाचित ते म्हणजे फायनान्शियल लेवल म्हणा किंवा त्याबद्दल काही फार माहिती नव्हती किंवा अशा काही गोष्टींमुळे ते मागे पडले. पण ते आपण प्रमोट करण्याचा आमचा मानस आहे पेरिटोनियल डायलिसिस. डॉक्टर साहेब, आपण खरं शेवटच्या टप्प्यात आलो, परंतु शेवटच्या तुमच्या याच्यावरून माझ्या मनात पुन्हा परत एक प्रश्न असा आला की कोणत्या वयामध्ये डायलिसिस हे होतं? तुम्ही लहान मुलांचा विषय केला म्हणून हा विषय. नाही, डायलिसिस हे साधारण फक्त वयापेक्षा त्या फंक्शन रुग्णाची म्हणजे किडनीचं कार्य कसं आहे त्यानुसार आणि त्याची देहयष्टी कशी आहे, त्यांचं फिजिकल
फिजिक कसं आहे त्यानुसार आपण ठरवतो. अगदी लहान मुलं असतील तर त्यांना आपण शिरेतनं मोठी नाही टाकू नाही शकत. अशा वेळी त्यांच्यासाठी आपल्याला पोटाचे डायलिसिस हेच करावं लागतं. डॉक्टर साहेब, किडनी म्हटलं की पाण्याविषयी खूप प्रकारचे गैरसमज आहे. अनेक अध्यात्मामध्ये सुद्धा म्हणा किंवा प्रवचनांमध्ये म्हणा किंवा काही डॉक्टरांच्या लेक्चरर्समध्ये पाणी भरपूर पिलं पाहिजे, दिवसभर पाणी पिलं पाहिजे असा प्रकारचा विषय असतात. काही म्हणतात नाही, पाणी फक्त कमी पिलं पाहिजे, जेवणानंतर अर्धा तासानंतर पाणी प्यायचंच नाही, जेवणाच्या अगोदर अर्धा तास पाणी प्यायचं नाही, असं खूप काही वेगवेगळे प्रकारचे गैरसमज आहे आमच्या दर्शकांना. आणि पाणी किती प्रमाणात पिलं पाहिजे, पाण्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे, ते केव्हा पिलं पाहिजे, या सगळे गैरसमज तुम्ही आमच्या दर्शकांच्या काढून द्या. साधारण निरोगी व्यक्तीने जर आपण म्हटलं तर 2.5 ते 3 लिटर पाणी म्हणजे 10 ते 12 ग्लास हे पाणी दिवसाला पिणं हे अपेक्षित आहे. परंतु ज्यांना किडनीचा आजार आहे, साधारण तात्पुरता म्हणा किंवा CKD आहे, त्याचं पाण्याचं प्रमाण हे साधारणपणे त्यांचे जे डॉक्टर आहे, त्यांचे जे फिजिशियन आहे, साधारण त्यांच्यानुसार पिलं पाहिजे. कारण एकदा किडनी जर खराब झाली तर एक्स्ट्रा वॉटर हँडल करणं हे किडनीला एक्सेस वॉटर हँडल करायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ते एक्सेस वॉटर जे आपण पितो, एक्सेस पाणी जे पितो ते आपल्या शरीरात जमा होतं आणि तीच सूज म्हणून आपल्याला दिसते. तर ती सूज येऊ नये त्यासाठी आपण त्या रुग्णांना पाणी कमी प्यायला सांगतो. साधारण व्यक्तीमध्ये आपल्याला आजार टाळण्यासाठी पाणी जास्त प्या हे नक्कीच आहे. पण एकदा तुम्हाला किडनीला जर आजार झाला आहे किंवा किडनीचा विकार जडला आहे तर मग ते ब्लाइंडली तुम्ही पाणी भरपूर प्या हे त्यांच्यामध्ये योग्य ठरत नाही. त्यामुळे ते टाळायचं असेल तर ओके, तुम्ही किडनीचा आजार होऊ न देणे, किडनीवर वारंवार मुतखडे होऊ न देणे यासाठी भरपूर पाणी पिणं हे आवश्यक आहे. आणि पण जर तुम्हाला किडनीचा विकार जडला असेल तर तुम्ही पाणी रिस्ट्रिक्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, जसं तुम्ही पाण्याचा विषय सगळं सांगितलं, पण तसंच लघवी जी आपली होत असते त्याच्या कलरवरून सुद्धा आपल्याला किडनीचा विकार झाला आहे का हे सुद्धा घरी बघता येते असंही मी काही ठिकाणी ऐकलं. काय त्याच्याविषयी माहिती तुम्ही सांगा. जसं की ज्या रुग्णांना किडनीचे आजार असतात त्यांच्यामध्ये लघवीमध्ये थोडे बदल होतात. जसे की आणि लघवीची टेस्ट ही फार महत्त्वाची असते ज्याच्यावरून आपण किडनीच्या आजारांचेही निदान करू शकतो. साधारण ज्या रुग्णांमध्ये लाल लघवी होते, लघवीला जास्त फेस येतो, लघवीला वास येतो, या प्रत्येक गोष्टीचं त्याचं एक आकलन डॉक्टरांना त्यावरनं होतं. जसं की लघवी लाल होत असेल तर त्यांना ग्लोमेरुलोनेफ्रायटिस नावाचा काही आजार आहे का, लघवीला फेस येत असेल तर ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आहे का, किंवा डायबिटीजमुळे पण लघवीला फेस येतो, लघवीला वास येत असेल किंवा भुरकट लघवी होत असेल तर युरिन इन्फेक्शन आहे का, आणि हे वारंवार होत असेल तर अनकंट्रोल डायबिटीज आहे का, किंवा मग या व्यक्तीला डायबिटीज आहे का, असं पण रिट्रोग्रेडली आपण बरेचसे डायबिटीजचे पेशंट लघवीच्या माध्यमातून डायग्नोज करतो. म्हणजे प्लस जर तुमचं डिहायड्रेशन झालं असेल तर तुमची लघवी ही कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे डार्क येलो कलरची होते, किंवा कदाचित लघवीला जळजळ होते, वारंवार लघवीला जावं लागतं, यावरनं पण आपण किडनीच्या आजाराचे निदान हे करत असतो. त्यामुळे तेही लघवीची तपासणी किंवा लघवीची करण्याची म्हणजे फ्रिक्वेन्सी याच्यावरनं पण आपण हे महत्त्वाचं निदानासाठी सपोर्टिव्ह आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. डॉक्टर अमित भंगाळे यांनी आज आपल्याला खरंच एक महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली की आपण किडनी दानाविषयी जे असलेले जे गैरसमज आहेत ते आपल्याला निश्चित या ठिकाणी दूर झाले असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडनीला विकार जर जडू द्यायचा नसेल तर कशा प्रकारची आपली आहार रचना असली पाहिजे हे डॉक्टर साहेबांनी आज आपल्याला सगळ्यात खरंच महत्त्वाचं माहिती दिलेली आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने डॉक्टर अमित भंगाळे यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.